11 मार्च रोजी हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती आणि ज्यांना या महाराष्ट्रातील सर्व जनता ठाकले धनी म्हणते असे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदान दिन आहे। या संगमेश्वर तालुक्याला छत्रपती संभाजीराजांच्या आयुष्यातले शेवटचे दिवस त्यांचं वास्तव्य या तालुक्यामध्ये राहिलं आणि ते या कसबा या ठिकाणी आहे। आणि या 11 तारखेला महाराजांच्या बलिदान दिनानिमित्तानं त्यांना स्मरण करण्यासाठी, त्यांना अभिवादन करण्यासाठी, ज्या हिंदू धर्माच्या रक्षणासाठी महाराजांनी सर्वस्वाचा त्याग केला, प्राणाचं बलिदान केलं, त्याचं स्मरण करून या हिंदू धर्म रक्षणाची शपथ घेण्याचा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्याचे मंत्री आदरणीय नितेजी राणेसाहेब, या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय उदयजी सामंत साहेब, त्याचप्रमाणे या विधानसभेचे आमदार सन्मान्य शेखरजी निकम, विधान परिषदेचे आमदार सन्मान्य प्रवीणजी दरेकर साहेब, सन्मान्य प्रसादजी लाड साहेब, त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाचे अध्यक्ष सन्मान्य रवींद्रजी चव्हाण साहेब, रत्नागिरीचे आमदार सन्मान्य किरणजी सामंत साहेब, या मान्यवरांबरोबरच या तालुक्यातील आणि तालुक्याच्या बाहेरून पण सर्व हिंदू संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते या ठिकाणी जमणार आहेत। या ठिकाणी मुंबईहून एक पूर्णपणे महाराजांच्या जीवनावर आधारित असा 1.5 तासाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि तो कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर इथून सर्वजण चालत कसबा येथील महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ जाऊन त्यांचं दर्शन घेतील। त्या ठिकाणी त्यांची महाआरती होईल आणि हिंदू धर्मरक्षणाची शपथ घेऊन मग हा कार्यक्रम संपेल। त्यामुळे या ठिकाणी महाराजांचं भव्य दिव्य स्मारक व्हावं यासाठी खऱ्या अर्थानं ज्यांनी संकल्पना मांडली ते या राज्याचे माजी आमदार माननीय प्रमोदजी चटार साहेब यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाचं आपण नियोजन केलेलं आहे। आपल्या माध्यमातून मी तमाम हिंदू जनतेला आणि छत्रपती संभाजी महाराजांवर निष्ठा असणाऱ्या अशा सर्व जनतेला आवाहन करू इच्छितो की 11 तारखेला सकाळी 9 वाजता आपण या ठिकाणी यायचंय आणि महाराजांना वंदन करून त्यांच्या चरणी नतमस्तक व्हायचं। धन्यवाद।